हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जाऊया देवाच्या वचनाकडं. आणि ज्या विषयावरती आपण मनन आणि चिंतन करत आहोत तो विषय आहे सुवार्ता. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेची सुरुवातच एक सुवार्तिक म्हणून तो उभा राहिला. मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय वचन 14-15 पासून पुढे जर पाहिलं तर बायबल सांगतं, योहानाला अटक झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त गालिलामध्ये ठिकठिकाणामध्ये सुवार्ता गाजवत आला. आणि त्यांनी घोषणा केली, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा. तर सुवार्तेचं महत्त्व आम्हाला आज समजलं पाहिजे. आणि जी गोष्ट रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 16 आणि 17 मध्ये संत पौल या वचनाद्वारे सुवार्तेच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणामध्ये सांगत आहे. तर या लक्षपूर्वक या वचनाकडं आपण आपलं कान लावूया, आपलं अंतःकरण लावूया. संत पौल म्हणतो की मला सुवार्ता सांगण्याची लाज वाटत नाही. याचाच अर्थ लाज वाटणं किंवा शरम वाटणं याच्या विरुद्ध शब्द काय असेल तर अभिमान. हालेलुया. म्हणजे संत पौलाला सुवार्तेची लाज वाटत नाही, याचा अर्थ सुवार्ता सांगण्याचा त्याला अभिमान वाटतो. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणी असो, प्रत्येक यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आज लोकांनी सामर्थ्य फक्त पवित्र आत्म्यात ओरडणं, किंचाळणं, अन्य भाषा बोलणं, पडणं, झडणं, चिन्ह, चमत्कार, भविष्यवाणी याला सामर्थ्य बनवून ठेवले. परंतु मला त्याच्याविषयी बोलायचं नाहीये, निश्चित सामर्थ्याचा भाग आहे. परंतु संत पौल म्हणतो की सुवार्तेमध्ये एक वेगळं सामर्थ्य आहे. आणि ते कोणतं सामर्थ्य आहे तर ते तारणासाठी, सुटकेसाठी, पापक्षमेसाठी, उद्धारासाठी, सार्वकालिक जीवनात नेण्यासाठी सुवार्ता ही एकमेव या जगासाठी उत्तर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जर ही गोष्ट समजणे, कारण लोकांनी आज सुवार्ता काय सांगितली पाहिजे ते सोडले आणि वेगळ्याच गोष्टी फोफावत चालल्यामुळं आज जगातल्या ख्रिस्तविरुद्ध लोकांनी आमच्या याच गोष्टीचा, या कमजोरीचा फायदा उचलला आहे. जगापर्यंत आम्ही ही सुवार्ता सांगत नाही की येशूद्वारे तुला तारण मिळतं, मोक्ष मिळतो, उद्धार मिळतं, नवीन जीवन मिळतं, पापक्षमा मिळतं, स्वर्गीय राज्यात पोहोचण्याचं एक साधन आहे. ही सुवार्ता बाजूला राहिली आहे. आणि जग आणि जगाच्या पद्धतीने लोक हिलिंग, मिराकल, प्रॉफेसी, ब्लेसिंग याच गोष्टीला सुवार्ता बनवलेली आहे. पण बायबल सांगतं या ठिकाणामध्ये जी सुवार्ता संत पौल सांगत आहे ती तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे, पॉवर ऑफ गॉड. कारण त्यात म्हणजे सुवार्तेमध्ये येशू ख्रिस्त या जगात आला, कुमारी मरियेच्या उदरी त्याने जन्म घेतला, त्याचा जन्म पवित्र आहे, त्याचं जीवन पवित्र आहे, त्याचं बलिदान पवित्र आहे, त्याचं पुनरुत्थान देखील पवित्र आहे. हालेलुया. हा, तिच्यात देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी देवाच्या सुवार्तेमध्ये देवाचं नीतिमत्व विश्वासाने आणि विश्वासासाठी प्रगट झाला आहे. आमेन, हालेलुया. पुढे 18 वचन पण वाचा. थोडंसं एक वेगळा पॉइंट घेऊन आपण जाऊया. का वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे की मी जर जगाला, जर मंडळीला जर सत्य सांगितलं तर माझं दुकान कमी होईल. मी जर जगाला सत्य सांगितलं की बाबा येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो, येशू ख्रिस्त उद्धार देतो, आज अनेक ठिकाणामध्ये सुवार्तेचा मूळ गाभा मंडळीला माहीत नाहीये. आणि या ठिकाणामध्ये संत पौल म्हणतो जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, अभक्तीवर, म्हणजे जे मूळ सुवार्ता सोडून इतर गोष्टी सांगतात, ती भक्ती नाहीये, ती अभक्ती आहे. अनितीवर देवाचा क्रोध, म्हणजे हे आम्हा सेवकांसाठी पण लागू आहे की जर मी एक सेवक म्हणून जर सत्य दाबून मी सेवा करतोय तर माझ्यावरही स्वर्गातून देवाच्या क्रोधाचा वर्षाव होऊ शकतो.
म्हणून कुठल्याही गोष्टी बाकी न ठेवता मी सगळ्या गोष्टी सांगाव्यात, कुठलेही आणि तिने सत्य दाबून ठेवू नये. माझ्या सेवेची सुरुवात जी असावी, येशू ख्रिस्त या जगात सर्व पापी माणसांसाठी वधस्तंभावरती बलिदान केलेलं आहे, हे सर्वात मोठं सत्य आहे. आणि तो मरणावर विजयी झालेला आहे, हा देखील एक सत्याचा मूळ भाग आहे. हालेलुया. पण आज मला सांगा, किती लोक या गोष्टी सांगत आहेत, किती लोक ही सुवार्ता सांगत आहे. मी मागे सांगितलं, गलतीकराच्या पत्रामध्ये मी पाहिलं, अन्य सुवार्ता आणि निराळी सुवार्ता. या अन्य आणि निराळी सुवार्तेमध्ये जगाला तेल, पाणी, भविष्यवाणी, चर्च आणि या सगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवले. निराळ्या सुवार्तेमध्ये निरनिराळे सिद्धांत आलेले आहे. त्याच्यामुळे संत पौल म्हणतो की ती अन्य सुवार्ता आणि ती निराळी सुवार्ता ही दुसरी कुठली नाही, जी दुसरे करीन 11:2 पासून पुढे दिलेले आहे, की तिथं त्याला भय वाटतं की एक अन्य येशू, दुसरी सुवार्ता आणि दुसरा आत्मा आज मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि ही दुसरा येशू, अन्य सुवार्ता आणि अन्य आत्मा आणि तिने सत्य दाबून ठेवत आहे. लोकांना फक्त भौतिक सुवार्ता सांगण्यात येत आहे. भौतिक सुवार्तेमध्ये रोटी, कपडा, मकान एवढ्यापुरतीच येशूला ठेवलेलं आहे, या जीवनापुरतीच येशू सांगण्यात येत आहे. परंतु पहिले करीन 15:19 सांगतं, जर तुम्ही या जीवनापुरतीच येशूवर आशा ठेवणारे असाल तर बाकीच्या विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा तुम्ही लाचार आहात. आज जगामधली जी सुवार्ता आहे मनुष्याला या जीवनापुरतीच केंद्रित करत आहे. परंतु एक खरी सत्य सुवार्ता, या जीवनानंतर एक जीवन आहे ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात, त्याच्यासाठी येशू आला आहे. ही एक सत्य आणि खरी सुवार्ता आहे आणि ती आम्हाला गाजवायची आहे. आणि त्याच्यानंतर भविष्यवाणी, मिराकल, चिन्ह, चमत्कार आहेत. या गोष्टी ज्याचा मी तुम्हाला पुरावा देऊन थोडंसं पुढे जाणार आहे. तर थोडं आज आपण प्रेषितांच्या कृत्यांमधून काही गोष्टींवरती मनन आणि चिंतन करणार आहे. रोमकराच्या पत्रातून आम्ही पाहिलेलं आहे की सुवार्ता तारण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. शिष्यांना जे 3 प्रकारचे अभिषेक झाले होते, 3 प्रकारचे अभिषेक होते. त्याच्यापैकी पहिला अभिषेक ज्यावेळेला येशू ख्रिस्त मरणावर विजयी झाला, बंद खोलीमध्ये शिष्य घाबरलेल्या अवस्थेत होते आणि त्यावेळेला थोमा उपस्थित नव्हता. त्यावेळेला येशू ख्रिस्ताने फुंकर घालून म्हटलं, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. हा पहिला अभिषेक होता. लक्षपूर्वक ऐका. दुसरा अभिषेक झाला पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि तिसरा अभिषेक जेव्हा झाला ना, तिकडे एक मला महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर जाऊया आपण प्रेषितांचं कृत्य याचा 4था अध्याय आणि वचन 27 पासून पुढे. ज्या सुरुवात झाली होती छळाला, पर्सिक्युशनची सुरुवात झाली होती, मंडळांवरती अत्याचार सुरू झाले होते, त्याच्या प्रारंभाची ही घटना आहे. मला ती गोष्ट सांगून तुम्हाला पुढे न्यायचं आहे. प्रेषितांचं कृत्य 4था अध्याय वचन 27 पासून पुढे. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्या सह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजिले होते ते त्यांनी करावे. म्हणजे शिष्यांच्या काळातही ते घडलं होतं आणि त्याला दुजोरा देऊन ते काय म्हणत आहे माहितीये का, की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते स्वसंकल्पाने पूर्वी योजिले होते ते त्यांनी करावे. आज जे कोणी बडबड वटवट करत आहे ना येशू विरुद्ध किंवा येशूच्या मागे चालणाऱ्या विरुद्ध, हे देवाने घडवून ठेवलेले. हा एक देवाचा डिवाइन प्लान आहे. याच्या माध्यमातून काय घडते माहिती का, जरी कुणीतरी नकारात्मक घेते पण मी सकारात्मक घेतोय. जगाला कोणीतरी सांगते येशू हा जिवंत देव आहे म्हणून त्याच्या मागं आज जग चालत आहे. हालेलुया. नकारात्मक ज्याला घ्यायचे ते घेऊ शकता, पण सकारात्मक एकच गोष्ट आहे. या वचनाद्वारे आज परमेश्वर माझ्याशी बोलला. मी जस्ट प्रार्थना करत असताना, प्रभू या गोष्टी का घडत आहेत, प्रभू म्हणतोय की मी ऑलरेडी हे प्लान करून ठेवले. शिष्यांच्या काळातही तो प्लान होता आणि आमच्या काळातही तो प्लान आहे. जी वटवट बडबड जो काही विरोध करत आहे ना, हे देवाच्या योजनेतला भाग आहे.
जर तो हेरोदाला त्या पद्धतीने एका बाजूने मोशेला म्हणतो जाऊन हेरोदाला बोल, दुसऱ्या बाजूने तो हेरोदाचं मन कठीण करत होता. कारण ती वेळ आली आहे, जगाला येशू येत्या दिवसामध्ये दाखवून देणार आहे की तोच या जगाचा मुक्तीदाता आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे नीट ऐका आता. तर हे प्रभूला म्हणत तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा, आम्हीच धमकीला धमकी देऊन काय होणार नाहीये. आता प्रभूला म्हणा ती प्रार्थना करा, त्यांच्या धमकावण्याकडे तू बघ, आम्ही नाही त्यांना धमकावर बसणार. पुढे ऐका. आणि बरे करण्याकरता जे पहिली कोणती सेवा मागत आहेत शिष्य या ठिकाणामध्ये? वचनाची सेवा. काय मागत आहे या ठिकाणामध्ये? तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असं कर. कोणत्या परिस्थितीमध्ये? बायबल या ठिकाणामध्ये सांगत आहे पंत पिलात आणि हेरोद त्या काळातले जे साम्राज्य चालवणारे लोक होते, मूळ लोक होते, तेच ख्रिश्चनिटीच्या विरुद्ध असताना परमेश्वराचे सेवक सेवा सोडून पळून जात नाहीये, सुवार्ता सांगण्याचं बंद करत नाहीये. तर ते म्हणत आहे की तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असं कर. तुझा पवित्र सेवक येशूच्या नावाने जे पहिले वचन, मग सायन्स अँड वंडर्स. पहिले वर्ड ऑफ गॉड आणि मग सायन्स अँड वंडर्स. हा बेस आहे सेवकाईचा. आज प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? आमच्या काही लोकांनी इकडून तिकडून कॉपी करून, कोणीतरी पंजाबला तेल पाणी विकते म्हणून इथं कोणीतरी त्या फॉलोअरनी चालू केले आणि सगळा पाया हा चिन्ह चमत्कारावर घातल्यामुळं आज अनेक अन्य जातीतल्या लोकांना आयतं कोडीत मिळाले की तुम्ही हे चिन्ह चमत्कार करताय. निरनिराळे व्हिडिओज आज सोशल मीडियातून फिरत आहे. मला सांगू द्या, या गोष्टीनंतर पहिले त्या व्यक्तीला सांगा येशू तुझ्या पापांची क्षमा करतो. तुला पहिले पापाच्या आजारातून मुक्त व्हायचे, मग तुला शरीराच्या आजारातून मुक्त व्हायचे. हा जर मूळ पाया जर मंडळीने घातला तर मला सांगू द्या कुणी आपल्यावरती बोट उचलू शकत नाही. हा विषय खूप प्रार्थनापूर्वक आणि देवाच्या मार्गदर्शनाने देवाने मला दिला. आणि त्याला दुजोरा म्हणजे या सेवकांनी ज्या मंडळीमध्ये पहिला छळ सुरू झाला होता त्यांनी प्रार्थना केली की हे देवा, की तुझ्या दासांनी वचन धैर्याने सांगावं आणि अद्भुत चिन्ह चमत्कार त्यानंतर घडावेत. आणि पुढे बघा काय झालं. त्या जागेत ते जमले होते, ती हादरली म्हणजे भूकंप झाला. ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, कोणत्या परिस्थितीत? चांगल्या परिस्थितीत नाही. ज्या वेळेला दोन साम्राज्य त्यांच्या विरुद्ध होते, पिलात आणि हेरोद, त्यावेळेला त्यांनी धैर्याने सांगितलं. अभिषेकामध्ये येशूने पहिला अभिषेक दिला, त्यात फुंकर मारली, पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला. पहिला पॉइंट. पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जिभा उतरून आल्या, त्यावेळेला पवित्र आत्म्याने भरले आणि हिथं भूकंप झाला. बायबल सांगतं ते परिपूर्ण झाले. स्पर्श योहानाच्या पुस्तकामध्ये शेवटी आम्ही पाहिलेलं आहे. भरणं प्रेषिताच्या कृत्यामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्ही पाहिलं आहे. आणि परिपूर्ण होणं तो भाग इथं आहे. 3 अनॉइंटिंग आहे. मूळ मुद्दा आपला काय आहे? सुवार्ता. या ठिकाणामध्ये शिष्यांनी देवाकडे जे मागितलं त्या प्रकारे त्यांनी सेवा केली. वचन आणि सुवार्ता ते धैर्याने सांगू लागले. आमेन, हालेलुया. पुढे जाऊया थोडंसं. या प्रेषितांच्या कृत्यामध्ये 8:4, प्रेषित 8:4, त्यांची पांगापांग झाली होती. पांगापांग या शब्दाचा अर्थ समजतोय का तुम्हाला? हिंदी में दिया है तितर बितर, इंग्लिश में क्या दिया है? स्कॅटर्ड, विखुरले. या पांगापांग मध्ये प्रियांनो खूप असं इतकं दुःख आहे, यातना आहे, नग्नता आहे, भूक आहे, तहान आहे, अपमान आहे, निंदा आहे, सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आहे या पांगापांग या शब्दामध्ये. हिंदीमध्ये तितर बितर. स्तेफनाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर सगळीकडं रान पेटलं होतं ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध. सगळीकडं प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध उभा होता. त्या परिस्थितीमध्ये बायबल सांगतं की ज्यांची पांगापांग झाली त्या सगळ्यांनी आपलं मूळ घर, जिथं जन्मले, जिथं शिकत होते, जिथं खात होते, पीत होते, काम करत होते, शेती करत होते, आपलं मूळ ठिकाण सोडून त्यांना परक्या ठिकाणामध्ये पडून जावं लागलं.
या पांगापांगमध्ये हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे यरुशलेममध्ये ज्यावेळेस हा छळ सुरू झाला त्यावेळेला जीवाच्या भीतीने कित्येक लोक फक्त शिष्य सोडून बाकी कित्येक लोकांची पांगापांग झाली. ज्याला जिथं रस्ता मिळाला, जे हातात मिळालं ते घेऊन ते आपलं घरदार सोडून पळून गेले. ज्यांची पांगापांग झाली होती त्यांच्याविषयी बायबल सांगतं ते वचनाची सुवार्ता सांगत चोहोबाजूने फिरले. माझा प्रश्न आहे आज मंडळीला, माझा प्रश्न आहे आज सोशल मीडियातून पाहणाऱ्यांना, जर ज्यांची पांगापांग झाली, ज्यांना स्वतःचं घर सोडून पळावं लागलं, कदाचित पळता पळता कित्येकांनी आपल्या कुटुंबातल्या प्रिय व्यक्तीला गमावलं असेल, कुणाची साथ सुटली असेल, कोण पूर्वेकडे गेलं, कोण पश्चिमेकडे गेलं, कोण उत्तरेकडे गेलं, कोण दक्षिणेकडे गेलं, कुणाला कुणाचे प्रियजन गमावले असतील, त्यांच्यासमोर त्यांच्या प्रियजनांना तुरुंगात घेऊन गेले असतील, त्यांना तुरुंगात दाबून ठेवलं असेल. या सर्व परिस्थितीमध्ये मंडळी लपून बसली पाहिजे होती. परंतु या मंडळीला माहिती होतं जी गोष्ट संत पौल म्हणतो सुवार्तेमध्ये तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. त्यांनी ज्यावेळेस या अभिषेकात ते आले, मला सांगू दे आज लोक घाबरत काय, त्यांनी फक्त येशूची फुंकर घेतलेली आहे. कारण ती फुंकर घेऊन सुद्धा पेत्र अर्धी टीम घेऊन पुन्हा तिबेरिया समुद्रात मासे धरायला गेला होता. दुसऱ्या अनॉइंटिंग मध्ये पेत्र अग्नी सामर्थ्याने भरून त्याने वचनाची सेवा केली आणि तिसऱ्या अभिषेकामध्ये तो मरायलाही तयार झाला. आज प्रॉब्लेम हा आहे फक्त पडझड मधलेच विश्वासणारे आहेत, ज्यांना थोडंफार काहीतरी छळ होतो, कुणीतरी काहीतरी बोलतं, ते पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन व्हायला लागलेत. पण इथं असणाऱ्या मंडळीचा मला अभिमान आहे. या मंडळीविषयी बायबल सांगतं की त्यांनी त्या सर्व प्रकारच्या पांगापांगच्या परिस्थितीमध्ये त्यांनी वचनाची सुवार्ता सगळीकडे सांगितली आणि त्याचा परिणाम एक व्यक्ती आम्हाला इथं पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे फिलिप. या फिलिपाच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता. स्तेफनाची आणि फिलिपाची अनेक अभ्यासक सांगतात की एकदम जिगरी दोस्ती होती. कारण ज्यावेळेला 7 लोकांची निवड झाली होती पंक्ती सेवेसाठी, व्हॉलंटियरशिपसाठी, त्याच्यामध्ये फिलिप आणि स्तेफन हे दोघं एकमेकांना चिटकून होते. आणि फिलिपाने आपल्या प्रिय मित्राला आपल्या डोळ्यांनी बघितलं की लोकांनी दगडांनी ठेचून ठेचून मारलं, रक्त बंबाळ होऊन पडला होता त्या ठिकाणामध्ये स्तेफन. पण तरी सुद्धा स्तेफन त्या ठिकाणामध्ये गुडघ्यावर येऊन परमेश्वराकडे त्या लोकांसाठी क्षमेची याचना करत होता. आणि या सगळ्या गोष्टी फिलिपाने पाहिली होती. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर फिलिपाचं खच्चीकरण व्हायला पाहिजे होतं. फिलिपाने म्हटलं पाहिजे होतं काय दिलं येशूने, माझा प्रिय मित्र माझ्या समोर मेला, येशूची सेवा करून काय मिळालं मला. पण बायबल सांगतं आणि हा शब्द आलाय, याचा अर्थ एका वेगळ्या ग्रुपच्या सेवेनंतर एका सिंगल व्यक्तीची सेवा दिसती. आणि तो म्हणतोय आणि फिलिपाने शमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेल पाणी भविष्यवाणीची घोषणा नाही केली, ख्रिस्ताची घोषणा केली. या परिस्थितीमध्ये केली. चांगल्या स्थितीत केली का? त्याचा एकदम जिवलग मित्र होता स्तेफन आणि दोघंही यंग होते, दोघंही तारुण्यामधली सेवा करत होते. आणि या तारुण्याच्या सेवेमध्ये आपल्या प्रिय मित्राचा जीव जाताना फिलिपाने पाहिलं आणि ते पाहून तो डिस्करेज झाला नाही. आम्ही आमच्या जीवनामधल्या छोट्या मोठ्या टेन्शन, ताण तणाव, रोग व्याधी, आजार, कुणीतरी काय बोलण्याने वागण्याने आम्ही लगेच डिस्करेज होतो. पण मला फिलिपाचा अभिमान वाटतो. फिलिप जरी शरीराने मेला परंतु मला माहित आहे इब्री 12:1 सांगतं की आम्ही एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. त्या साक्षीरूपी मेघामध्ये क्लाउड ऑफ विटनेसेसमध्ये फिलिप आज आत्मिकरित्या उपस्थित आहे. आणि आज फिलिप मंडळीशी बोलत आहे की माझा प्रिय मित्र, माझ्या डोळ्याने मी पाहिलं की त्याचा प्राण जात असताना तरी मी येशूची सेवा सोडली नाही. मी त्या दुःखाकडे पाठ केली आणि ख्रिस्ताच्या कामासाठी ज्या शमरोनामध्ये जाण्यासाठी चांगले चांगले घाबरत होते त्या शमरोनामध्ये जाऊन मी येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा केली. हालेलुया. आम्हाला आमच्याच गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडलेलो आहोत. आम्ही आमच्याच ताणतणावामध्ये आहोत.
आमच्याच कौटुंबिक गोष्टीमध्ये आहोत, परंतु या तरुणाला काय आयुष्य नव्हतं का? त्याला एन्जॉयमेंट करायची नव्हती का? त्याला मौजमजा करायची नव्हती का? त्याच्या समोर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना बायबल सांगतं की फिलिप शमरनात गेला आणि वचनानुसार कार्य कसं झालं पहा पुढं. फिलिपाचं भाषण ऐकू ना, फिलिपाने केलेले चिन्ह चमत्कार नंतर फिलिपाच्या भाषणामध्ये येशूशिवाय कोण नव्हता, कारण फिलिपाचा मित्र स्तेफन त्यांनी एवढं मोठं भाषण केलं की लोकांनी येऊन त्याला ठेचून मारलं. हा, कवितातले चिन्ह पाहून लोक समुदायाने शमरनातले लोक हे सगळ्यात खालच्या दर्जाचे लोक आणि विरुद्ध स्वभावाचे लोक, परंतु त्यांनी फिलिपाच्या गोष्टीकडे लक्ष लावून ऐकलं. पुढं, कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळ ते मोठमोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. ओके, त्या नगरात काय झाला? का आनंदी आनंद झाला? फक्त चिन्ह चमत्कारामुळं? सगळ्यात मोठा आनंद मनुष्याला तेव्हा मिळतो ज्यावेळेस त्याला कन्फर्मेशन मिळतं, खात्री मिळती, माझ्या पापांची क्षमा झाली आहे. येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो. येशू ख्रिस्त आजारातून मुक्त करतो. येशू ख्रिस्त मेलेले मुर्दे पण त्याच्या विश्वासाप्रमाणे त्या व्यक्तीच्या सेवेप्रमाणे कामही करतो. येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला साधू सुंदर सिंगप्रमाणे दर्शनही देतो. सगळ्यांनाच नाही लाभत तो लाभ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या ठिकाणामध्ये डायरेक्ट 12 वचन वाचूया. बायबल या ठिकाणामध्ये सांगतं, फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयी सुवार्थ सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणाचं धर्मांतर नाही झालं, तर त्या शहरामधल्या लोकांचं जीवन परिवर्तन झालं. कशामुळे झालं? जी गोष्ट रोमकरास पत्र 1:16 मध्ये संत पौल म्हणतो, सुवार्ता सांगण्याची मला लाज वाटत नाही, यासाठी की त्यामध्ये देवाचं सामर्थ्य प्रत्येक मनुष्याच्या तारणासाठी आहे. आमेन. आम्हाला माहिती नाही कुणाचं जीवन कुठं बदलल. सांगायचं काम करा, ट्रॅक्स द्यायचं काम करा, तो चुरगळून फाडून फेकू द्या, तो तुम्हाला 2 शिव्या देऊ द्या, हरकत नाही. पण मला सांगू द्या, जर त्या फिलिपाने आपल्या मित्राचं दुःख पाहून, आपल्या मित्राचं मरण पाहून जर तो बॅकस्लाइड झाला असता आणि पुन्हा कुठंतरी लपून छपून गुलामीचं काम करत जीवन जगत राहिला असता, तर मला सांगू द्या, शमरोन शहर हे शापित मरण पावलं असतं. पण एक व्यक्ती आपल्या दुःखातून उठला, सर्व नेगेटिव्ह गोष्टीला विसरला आणि वन मॅन शो शमरोन शहरात गेला, जिथं सगळे जादूगिरी करणारे लोक होते, जिथं सर्व प्रकारची अशुद्धता होती. त्यांना जाऊन येशू ख्रिस्ताचं नाव सांगितलं. त्या शहराने विश्वास ठेवला, आनंदी आनंद झाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांनी आणि पुरुषांनी बाप्तिस्मा घेतला. आमेन. का हे माझ्या आजूबाजूला होऊ नये का? हे माझ्या नातेवाईकात होऊ नये का? सांगा, तुमची मस्किरी करतील, तुमची थट्टा करतील, तुम्हाला मूर्ख समजू द्या, पण एक दिवस असा काही आवाज त्यांच्या कानी पडल जे तुम्ही बोललाय. एक वेळ अशी त्यांच्या जीवनामध्ये येईल, मला सांगू द्या, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, ते लोक तुमच्याशी संपर्क साधतील आणि म्हणतील, आम्हाला खऱ्या जीवनाची आशा आहे, आम्ही खऱ्या जीवनासाठी तहानेले आहोत, आम्हाला ख्रिस्ताच्या त्या तहान भागवणाऱ्या नदीकडे घेऊन चला. आमेन. आजपर्यंत आपल्यापुरतीच आम्ही जगलो, परंतु तुम्हाला या लोकांविषयी, फिलिपाविषयी सांगावंसं वाटतं की ते इतक्या मोठ्या दुःखाच्या ओझ्याखाली होते, पण तरी सुद्धा त्यांनी जाऊन ख्रिस्ताचं कार्य त्या ठिकाणामध्ये झालं. शमरोनाने म्हणजे एक शहर आहे. मला सांगू द्या, आम्ही शहर बाजूला ठेवू, आम्ही आमची वस्ती घेऊया, आमचा चौक घेऊया, आमची सोसायटी घेऊया, आमचा परिसर घेऊया, आमचं जॉबचं ठिकाण घेऊया, आमच्या कॉलेजचं ठिकाण घेऊया. असं कार्य करा की मला सांगू द्या, तुमच्या यरुशलेममध्ये खबर पोहोचू द्या की कुणीतरी सुवार्ता सांगितली आणि त्या एरियातल्या लोकांनी येशूला स्वीकारलं. आमेन. आज मला सांगू द्या, या गोष्टीला खूप महत्त्व आहे. संत पौल एवढं कळकळून का म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही? का वाटत नाही? कारण त्याला ते रहस्य कळालं होतं, कारण सुवार्ता तारणासाठी
देवाचं सामर्थ्य आहे. तेवढंच नाही तर प्रत्येक अनीतिमान मनुष्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने नीतिमान बनवण्यास समर्थ आहे. जर कुणी तुम्हाला विचारलं तुमचं धर्मांतर झालं का? हो झालं म्हणा. पहिले मी अनीतिमान होतो पण येशू ख्रिस्तामुळं आता नीतिमान झालो. पहिले मैं अधर्मी था अभी यीशु के द्वारा मैं धर्मी बन गया हूं. हे माझं धर्मांतर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुवार्ता अनीतिमान मनुष्याला नीतिमान बनवण्यात समर्थ आहे. आणखी थोडंसं पुढे जाऊया. मी जी सेवा तिमोथेने केली त्या सेवेमध्ये संत पौलाने त्याला एक आज्ञा दिली होती. तिमोथेचं दुसरे पत्र त्याचा 4 अध्याय आणि वचन 5. दुसरे तिमोथी 4 अध्याय वचन 5. 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 5. तू एक सिनियर पास्टर त्याच्या चर्चच्या ज्युनियर पास्टरला हे पत्र लिहित आहे आणि त्या पत्राच्या शेवटाला आल्यावरती तो म्हणतोय तू तर सर्व गोष्टीविषयी सावध राहा. काय सोस? दुःखे. पण आज शिक्षण काय सुख सोस. सुख पाहिजे आम्हाला पण दुःख कोणतं? तुम्हाला तुमच्या आसपासची परिस्थिती पाहून जे काही आज तरुणांमध्ये लोकांमध्ये चालू आहे, तुम्ही प्रार्थनेमध्ये तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत नाही ना तर पवित्र आत्मा चालवतं का नाही चालवतं याच्यावरती प्रश्न आहे. ते बर्डन आलं पाहिजे. या दुःखाला एक बर्डन म्हणू शकतो आपण. तेव्हा तुम्ही ती प्रार्थना करू शकता. आपल्यापुरती तर प्रार्थना करतोच आपण शॉर्टकटपणे. देवाने दिलं, आशीर्वादित केलं, धन्यवाद. त्याच्या पुढे गाडी काय आपली जात नाही. पण या ठिकाणामध्ये तो म्हणतोय नंबर 1 सावध राहा, नंबर 2 दुःख सोस, सुवार्तिकाचं काम कर. वास्तविक तो पाळक आहे. वास्तविक तिमोथी पाळक आहे. वास्तविक तिमोथी एक बायबल टीचर आहे. कारण त्याला त्याची आजी आणि त्याच्या आईकडून स्पेशल टीचिंग मिळालेला व्यक्ती आहे. त्याची आई युनिके आणि त्याची आजी लोईस यांच्याकडून मिळालेलं शिक्षण आहे. वास्तविक तो बायबल टीचर आहे. त्याला एक पाळक म्हणून अपॉइंट केले. परंतु त्याला काय म्हणत आहे? सुवार्तिकाचं काम कर. का म्हणत आहे? संत पौल फिरून फिरून सुवार्तिकाच्या कामाकडे काय येतोय? कारण जी गोष्ट त्यांनी रोमकराच्या मंडळीला लिहिली आहे सुवार्ता सांगण्याची मला लाज वाटत नाही. कारण त्यात तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. प्रत्येक अनीतिमान व्यक्तीला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने नीतिमान बनण्यास समर्थ आहे. आम्ही आमच्या घरी सुवार्ता काय सांगतो? येशू चमत्कार करतो, येशू बरकत देतो. तर आजपासून ती देखील बदल करा. म्हणून कदाचित तुमचे घरचे लोक आज बाहेरची परिस्थिती बघून प्रभूकडे वळत नाहीये. तुमच्या घरी जाऊन सांगा येशू पापांची क्षमा करतो. पहिले पापांची क्षमा घे, ज्याला दया म्हणतात. त्याच्यानंतर कृपा घे, त्याला आशीर्वाद म्हणतात. दया आल्याशिवाय कृपा काम नाही करणार. सगळ्या जगाला येशूकडून पहिले कृपा पाहिजे. तो बारतोमय भिकारी होता. त्या यरीहोच्या रस्त्यावरती येशूच्या मागे ओरडून ओरडून म्हणतो अहो दाविदाची संतान माझ्यावर दया करा. त्यांनी पहिले डोळे नाही मागितले, त्यांनी पहिले पापांची क्षमा मागितली. आज आम्ही काहीतरी वेगळी सेवा करत असेल तर आज या गोष्टी, हा फाउंडेशन, हा पाया तोडून आपण आज सुवार्तिकाचं काम केलं पाहिजे. काय म्हणतो पुढं? तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. हालेलुया. आज हे जे शिक्षण मी तुम्हाला देत आहे ती सेवा पूर्ण कर. कोण कशा पद्धतीने येशूकडे वळल आम्हाला माहित नाही. आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा आणि धैर्याने सेवा कार्याला सुरुवात करा. मला माहित नाही माझं उद्याचा दिवस काय आहे, परंतु आज जर मला मिळालंय तर आज मी माझंही तारण साधावं आणि कुणाचं तरी तारण साधावं यासाठी देवाने माझा श्वास चालू ठेवलेला आहे. आमेन. हालेलुया.